नमस्कार. मी प्राध्यापक सुनील कुमार सोळंके माझ्या सनरेच्या यूट्यूब चॅनेलच्या संतांचे सुविचार या मालिकेतील आजच्या 7व्या भागात अर्थातच जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा आपणा सर्वांना अतिशय प्रचलित असलेला अभंग घेऊन येत आहे. आणि तो अभंग म्हणजे अर्थातच जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनांचे चित्त, ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरिजो हृदयी. दया करणे जे पुत्रासी तेची दासा अनदासी, तुका म्हणे सांगू किती त्याची भगवंताची मूर्ती. समस्त मानवजातीमध्ये मानवतेच्या दृष्टीनं, सामाजिक विषमतेच्या दरीच्या दृष्टीनं आणि एकूणच सर्वसामान्यांचे, मग ते श्रीमंत असोत गरीब असोत, सर्वांचे जे काही दुःख असेल त्या दुःखाला अत्यंत आत्मीयतेने पाहण्याचा दृष्टिकोन देणारा हा अत्यंत सुंदर असा अभंग आहे. तत्कालीन परिस्थितीत सुद्धा या अभंगाचं जितकं महत्त्व होतं तितकंच काळाच्या पटलावर आजही आहे. आणि म्हणूनच त्या काळातील संत किती दृष्टी होते हे यातनं सिद्ध होतं. हा जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा अत्यंत प्रसिद्ध असा अभंग आहेच. तुकाराम महाराजांचे नाव घेतले की या अभंगाचा उल्लेख होणारच होणार. महाराष्ट्रातील आध्यात्मिक, सामाजिक, शैक्षणिक प्रत्येक क्षेत्रात हा अभंग वाक्यप्रचारासारखा अतिशय प्रचलित आहे. प्रत्येकाच्या कानावर लहानपणापासून केव्हा ना केव्हा कुठे ना कुठे तरी हा अभंग कानावर पडलेला आहेच. मग सहजच मनात मानवतेच्या दृष्टीनं एक भाव निर्माण होतो व नकळत संत तुकाराम महाराज यांच्या एकूणच सामाजिक भावनेच्या जाणीवेला किती मायेचा ओलावा आहे, आपलेपणाची जाणीव आहे व या जाणीवेची जनमानसात विशेषतः जे स्वतःला साधू संत म्हणून घेतात त्यांच्यात याबाबत खरंच किती जागृती आहे. आणि मग या अभंगाद्वारे तुकाराम महाराज आपल्याला खऱ्या साधू सज्जनांची लक्षणे कोणती व काय असावीत याची मार्मिक मतितार्थ सांगतात व त्याचबरोबर या अभंगाचा भावार्थही खूप विस्तृतप्रमाणे आहे, तो आपण समजून घेतला पाहिजे. कारण जे का रंजले गांजले हे शब्द कानावर पडताच आपल्या डोळ्यासमोर प्रथम येतात ते अर्थातच गोरगरीब, उपासमारीने त्रस्त, समाजात पिचलेले खचलेले किंवा अनाथ लोक. पण खरे तर व्यापक दृष्टीनं समाजातील प्रत्येक घटकांकडे डोळसपणे पाहिले तर श्रीमंत व गरीब ही सामाजिक विषमता त्या काळातही होती, आजही आहेच. पण फक्त श्रीमंत व गरीब या दरीतील गरिबांच्याच सहानुभूतीच्या भावनेसोबतच इतरही अनेक क्षेत्रात, अनेक घटकात, अनेक कार्यरत ठिकाणी मनुष्य किती समस्यांनी त्रासलेला आहे, अनेक चिंतांनी ग्रासलेला आहे, दुःखी आहे, कष्टी आहे, कोणत्या ना कोणत्या शारीरिक मानसिक आजाराने त्रस्त आहे, पीडित आहे. मग त्या मनुष्याचे स्तर कोणतीही असो, त्याची परिस्थिती कोणतीही असो, सुख आणि दुःख, श्रीमंत असो की गरीब, प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या प्रकारे समस्या आहेतच. आणि मग या ठिकाणी आपल्याला एक जाणीव झाली पाहिजे की खऱ्या साधूला, संतांना, सज्जनांना गरीब व श्रीमंत सारखेच असतात. अशा दृष्टीनं या अभंगाचा तुकाराम महाराज आम्हाला अर्थ सांगतात. आणि त्यातल्या एका चरणामध्ये ते अजून त्यात खूप मोठा म्हणी असा अर्थ देतात की दया करणे जे पुत्राशी तेची दासा आणि दासी. आणि म्हणून खरे साधू पुरुषे सर्वच रंजल्या गांजलेल्यांना आपलेशे करतात. त्यांना कुणी श्रीमंत गरीब व राव रंक मोठा छोटा नसतो.
ते प्रत्येक दुःखी कष्टी लोकांच्या डोक्यावरून मायेनं हात फिरवतात, त्यांना प्रेमाचा आधार देतात, योग्य मार्गदर्शन करतात, त्यांचे स्वतःच्या पुत्राप्रमाणे समुपदेशन करतात आणि म्हणून ते प्रत्येक माणसासम वागणूक देऊन त्या गांजलेल्यांना खूप मोठा धीर देतात. म्हणून खरोखर जर असे साधू असतील तर अशा साधूंच्या ठाईच साक्षात भगवंत असतो असे तुकाराम महाराज सांगतात. आज आपण पाहतो की प्रत्येक ठिकाणी माणूस हा दिवसेंदिवस आपल्या स्वतःच्या विश्वात गरक आहे. त्यास इतरांचे दुःख दिसत नाहीत. पूर्वी इतकीच आजही श्रीमंत घरी ही सामाजिक विषमतेची दरी तितकीच खोल आहे. नुकतीच एक बातमी वाचली. गडचिरोली जिल्ह्यात धानोरी तालुक्यात एका गरीब मुलींच्या आश्रमशाळेत 3 मुलींचा सर्पदंशाने मृत्यू झाला. कल्पना करा, हीच घटना दिल्ली, मुंबई, बेंगलोर, पुणे अशा ठिकाणच्या उच्चभ्रूंच्या इंग्लिश माध्यमाच्या शाळेत झाली असती तर मीडिया काय, सोशल मीडिया काय, समाज माध्यमात काय किंवा सर्व जागृत लोकांमध्ये किती गदारोळ झाला असता, त्याचा किती उहापोह झाला असता. पण समाजात इतके साधू संत आहेत, पण किती साधू संतांनी त्याची दखल घेतली. शासन त्यांच्या परीने त्यावर कारवाई करीत आहेच, पण सामाजिक जाणीवेने पण त्या ठिकाणी त्या दुःखितांचा विचार होणे गरजेचे आहे. आज अनेक आदिवासी समाजांच्या मुलींना प्रलोभने देऊन फसवले जात आहे. अनेक मुलींवर सामायिक व व्यक्तिगत पातळीवर अत्याचार, बलात्कार होत आहेत. त्यांना आधार देण्याची गरज आहे. पुढे एका चरणात संत तुकाराम महाराज सज्जनांच्या बाबतीत सांगतात की सज्जनांचं नेमकं कसं सज्जन ओळखावं, की सज्जन म्हणजे काय. तर ज्या मनुष्याचे चित्त, विचार, बुद्धी आणि मन हे मऊ लोण्याप्रमाणे अंतर्बाह्य शुद्ध असतं, त्यात कोणतेही कपट, कटुता, क्रूरता, हिंसकता नसते, मत्सर नसतो, क्रोध नाही, अहंकार नसेल, तर त्यास सज्जन म्हटले पाहिजे. आणि अशा दृष्टीनं संत तुकाराम महाराज या त्यांच्या अतिप्रसिद्ध जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा, या अभंगाद्वारे आपल्याला समाजातील ज्याही क्षेत्रात श्रीमंत असो, गरीब असो, जे दुःखी आहेत, कष्टी आहेत, ते कोणत्याही कारणाने असो, त्यांना कुणीतरी जे साधू म्हणून घेतात त्यांनी मायेनं आधार देण्याची गरज आहे. आणि त्याच साधू मला खरंच साधू म्हणावे आणि त्या साधूमध्येच देव जाणावा, असा या अभंगाचा खूप मोठा अर्थ आहे. धन्यवाद.